dear students, welcome to our channel. It's only study time. Today we will learn 4.1 The Nightingale and the Nobleman. Textbook page number 80 to 82. गाणारा बुलबुल पक्षी आणि सरदार. पहा या ठिकाणी या स्टोरीचं तुम्हाला काय दिलेलं आहे तर सारांश दिलेला आहे. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. पहा, एका सरदाराने गाणारा बुलबुल पकडून त्याला पिंजऱ्यात ठेवले. पिंजऱ्यात बंद केलेले न आवडल्यामुळे त्या बुलबुलने मला मुक्त केल्यास मी तुम्हाला सुखाचे रहस्य सांगेन अशी विनवणी केली. सरदार श्रीमंत होता पण सुखी नव्हता. पक्षाकडून सुखाचे रहस्य समजेल म्हणून त्याने त्याला सोडून दिले. पक्षाने सांगितले, होऊन गेलेल्या हानीबद्दल शोक करू नये आणि पोकळ निरर्थक शब्दांवर कधीच विश्वास ठेवू नये. हेच सुखाचे खरे रहस्य आहे. त्या सरदाराने त्या रहस्याकडे दुर्लक्ष केले व पक्षाला मूर्खात काढले. तो बुलबुल तेव्हा आणखी उंच जात म्हणाला, तू मला जाऊ दिलेस हे फार वाईट केलेस. माझ्या पंखातले मौल्यवान हिरे आता तुला कधीच मिळणार नाहीत. तेव्हा तो सरदार रागावून दुःखी होऊन स्वतःला दोष देत त्या पक्षाला पकडण्याकरिता आक्रोश करू लागला. बुलबुल म्हणाला, मला सोडल्याचा दयाळूपणा दाखवलास म्हणून मी तुला एक चांगला सल्ला दिला. झालेल्या हानीबद्दल शोक करू नका. हा माझा पहिला सल्ला. मी आता इतका दूर आहे की तुम्ही मला पकडू शकणार नाही. मला सोडल्याबद्दल दुःख का करता? दुसरे म्हणजे माझ्यासारख्या सामान्य पक्षाकडे हिरे कसे असणार? ते माझे शब्द निरर्थक होते. त्यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे. जो माझा सल्ला प्रत्यक्षात आणा आणि सुखी व्हा असे सांगून तो पक्षी दूर उडून गेला. सरदार तिकडे बघतच राहिला. पहा, छोटीशी गोष्ट आहे पण खूप मौल्यवान असा मेसेज या गोष्टीमधून आपल्याला दिलेला आहे. झालेल्या गोष्टीवर कधीही दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा जे आहे ते सत्य स्वीकारणेच आपल्यासाठी कधीही फायदेशीर ठरते. पहा, तर पुढे पहा, यावर काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, रीड द स्टोरी अँड से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पहा, खालील वाक्य चूक किंवा बरोबर हे ओळखायचे आहेत. फर्स्ट आहे, रीड द स्टोरी अँड से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. स्टेटमेंट नंबर 1, नो बर्ड लाइक्स टू बी शट इन केज. पहा, फर्स्ट सेंटेन्स आहे ते सत्य आहे. पहा, सेकंड, द नोबलमॅन वॉज रिच अँड हॅपी. सेकंड सेंटेन्स चुकीचा आहे. नोबलमॅन रिच तर होताच पण हॅपी होता का? नाही. थर्ड आहे पहा, द नोबलमॅन डिड नॉट सेट द बर्ड फ्री. हे पण चुकीचं आहे. नोबलमॅनने त्या पक्षाला मुक्त केलं होतं. द नोबलमॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. ट्रू. त्याने त्या सिक्रेटविषयी जास्त विचार केला का नोबलमॅनने? तर नाही. म्हणजे हे करेक्ट सेंटेन्स आहे. द नाईटिंगेल हॅड रेअर डायमंड्स अंडर हिज विंग्स. हे सेंटेन्स कसं आहे? फॉल्स, म्हणजे चुकीचं आहे. नाईटिंगेल्सच्या पंखामध्ये ते डायमंड्स वगैरे होते का? तर नाही. ती इम्पॉसिबल गोष्ट आहे. नेक्स्ट आहे पहा, द नोबलमॅन बिलिव्ड दॅट द नाईटिंगेल हॅड डायमंड्स. पण नोबलमॅनने त्यावरती विश्वास ठेवला की ते नाईटिंगेलकडे डायमंड्स आहेत. तर ही गोष्ट सत्य आहे. ट्रू. नेक्स्ट आहे पहा, द नाईटिंगेल फ्लीव अवे. नाईटिंगेल दूर उडून गेला. हे करेक्ट आहे. तर ट्रू. नंबर पहा, सेकंड क्वेश्चन, द लेटर्स इन द कलर बॉक्सेस ऑफ अ पझल फॉर्म द नेम ऑफ द बर्ड इन द स्टोरी. यूज द लेटर्स गिवन ऑन द राईट अँड द लेटर इन द पिंक बॉक्स टू मेक वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. पुढे एक शब्दकोडे दिलेला आहे. गुलाबी चौकटीत गोष्टीतील पक्षाचे नाव आहे. उजव्या बाजूला दिलेली अक्षरे व गुलाबी चौकटीतील अक्षरं वापरून गोष्टीतील शब्द तयार करायचे आहेत. पहा, या ठिकाणी मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे.
पहा या ठिकाणी गुलाबी चौकटीमध्ये एन असं दिलेलं आहे आणि दोन पुढचे बॉक्सेस जे आहेत ते आपल्याला स्वतः लिहायचे आहेत. OW असं लेटर दिलेलं आहे, तर आपण त्याच्यापासून शब्द तयार करायचे आहेत. NWO. पहा पुढे पण DBR असे लेटर्स दिलेले आहेत. आपण आय हा फक्त एकमेव लेटर दिलेला आहे, तर आपण इथं BIRD बर्ड असा शब्द तयार केलेला आहे. पहा या ठिकाणी ECA असे लेटर्स दिलेले आहेत, तर याच्यापासून आपण CAGE केज असा शब्द तयार केलेला आहे. इथे पहा GUE याच्यापासून HUGE ह्यू असा शब्द तयार केलेला आहे. पहा MSAER पासून मास्टर असा शब्द तयार केलेला आहे. जे आपल्या पाठामध्ये आलेले शब्द आहेत हे, आणि याला हे मिनिंगफुल शब्द आहेत, याला अर्थ आहे. पहा CHR आपण RICH रिच मीन्स श्रीमंत. DERU मध्ये आपल्याला N दिला होता, तर आपण अंडर हा शब्द तयार केला आहे. INWS पासून विंग्स हा शब्द तयार केलेला आहे. अर्थपूर्ण आहे आणि आपल्या पाठामध्ये पण आलेला आहे. YD पासून DAY डे, FWE पासून फ्ल्यू आणि AVG पासून घेव. पुढे पहा नंबर 3. द नाइटिंगेल gave the nobleman 2 bits of advice. Can you think of a story, event, any experience related to each? Write it down. Try to find similar sayings or proverbs in your mother tongue. पहा जे बुलबुल पक्ष्यांनी 2 उपदेश सांगितले होते सरदाराला, त्याच्यातला एखादा अनुभव तुमच्यासोबत घडलेला आठवतो, तर आठवत असेल तर अशा अर्थाच्या उक्ती किंवा म्हणी लिहायच्या आहेत. पहा पुढे नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. जे समजा जे झाले त्याच्यावर दुःख करत बसायचं नाही, तर त्याच्याच अर्थाच्या पुढे मराठी 2 म्हणी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. झाले ते झाले, आता पुढे पहा. हातचे गेले आता रडून काय उपयोग. नेक्स्ट आहे पहा नेवर ट्रस्ट आयडल वर्ड्स. पहा निरर्थक शब्दांना अर्थ नसतो किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नसतो, असं बुलबुल पक्षाने सरदाराला सांगितलं होतं. तर त्याच अर्थाच्या आपण या ठिकाणी मराठी म्हणी लिहिलेल्या आहेत. बोलघेवड्या माणसाच्या शब्दांना किंमत नसते, काम बोलते शब्द नाही. पहा याच ठिकाणी सिमिलर प्रोव्हर्ब्स इन मराठी. झाले गेले गंगेला मिळाले आणि स्वतःची बढाई मारणे, या दोन्ही म्हणी आपण याच्याशी सिमिलर या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. नंबर 4 क्वेश्चन आहे पहा. यूज द गिवन वर्ड्स इन द ब्रॅकेट्स इन प्लेस ऑफ हायलाइटेड वर्ड्स अँड ट्रान्सलेट ईच सेंटेन्स यू मेक. गुलाबी चौकटीत दिलेल्या शब्दांऐवजी कंसात दिलेले शब्द वापरायचे आणि तुम्ही तयार केलेल्या प्रत्येक वाक्याचे मराठी भाषांतर करायचे. पहा द बर्ड फ्ल्यू अ लिटल हायर. आपण या ठिकाणी लिटलच्या ऐवजी मच, अ लॉट, जस्ट अ लिटल हे शब्द वापरलेले आहेत आणि त्याचा मराठी अर्थही खाली लिहिलेला आहे. पहा फर्स्ट सेंटेन्स आहे द बर्ड फ्ल्यू मच हायर. तो पक्षी बराच उंच उडाला. सेकंड आहे पहा द बर्ड फ्ल्यू अ लॉट हायर. तो पक्षी खूप उंच उडाला. नंबर 3 आहे द बर्ड फ्ल्यू जस्ट अ लिटल हायर. तो पक्षी अगदी थोडा अधिक उंच उडाला. पहा नेक्स्ट पण तसंच आहे. या ठिकाणी नेवर हा शब्द रंगाच्या बॉक्समध्ये दिलेला आहे. याच्याऐवजी आपल्याला ऑफन आणि ऑलवेज हे 2 शब्द वापरायचे आहेत. पहा फर्स्ट सेंटेन्स आय ऑफन ट्रस्ट आयडल वर्ड्स. मी वारंवार खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवतो. आय ऑलवेज ट्रस्ट आयडल वर्ड्स म्हणजे मी नेहमीच खोट्या वचनांवर विश्वास ठेवतो. पहा नेक्स्ट शब्द आहे अवे आणि त्याच्याऐवजी वापरायचं आहेत आपल्याला अप, डाऊन, लेफ्ट, राईट, फार अवे. द बर्ड फ्ल्यू अवे असं सेंटेन्स आहे फर्स्ट. आपण फर्स्ट सेंटेन्स तयार केलेलं पहा. द बर्ड फ्ल्यू अप. पक्षी वर उडाला. द बर्ड फ्ल्यू डाऊन. तो पक्षी खाली उडाला. द बर्ड फ्ल्यू लेफ्ट. तो पक्षी डाव्या बाजूला उडाला. द बर्ड फ्ल्यू राईट. तो पक्षी उजव्या बाजूला उडाला. द बर्ड फ्ल्यू फार अवे. तो पक्षी खूप दूर उडाला. पुढे पहा
5 नंबरचा क्वेश्चन आहे, यूज सम अदर सुटेबल वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलायटेड वर्ड्स ॲट एव्हरी स्टेप. पहा, या ठिकाणी रंगीत खुणा केलेले प्रत्येक पायरीवरील शब्दांऐवजी कोणते तरी दुसरे योग्य शब्द वापरायचे आहेत. आपण या ठिकाणी वापरून दिलेले आहे. पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे. नवीन असाल आपण व्हिडिओवर तर सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. आणि हो, कुठला भाग जर समजला नसेल तर कमेंट करू शकता आणि कमेंट करून सांगायचं आहे. फर्स्ट पहा, इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. पहा, सिक्रेट ऑफ हॅपीनेस हे रंगामध्ये दिलेलं आहे, तर त्याच्याऐवजी आपण इफ यू लेट मी गो आय विल टेल यू स्टोरी ऑफ सक्सेस. पुढे पहा, 3rd नंबर क्वेश्चन आहे, इफ यू लेट मी गो आय विल ब्रिंग यू अ नाईस गिफ्ट. पहा, आपण या ठिकाणी रंगीत खून केलेल्या ठिकाणी आपण दुसरे शब्द वापरले आहेत. या ठिकाणी द सिक्रेट ऑफ हॅपीनेस होतं, याऐवजी आपण या ठिकाणी अ नाईस गिफ्ट असं अर्थपूर्ण सेंटेन्स तयार केलेलं आहे, ते नवीन शब्द टाकून. पहा, 4 नंबर क्वेश्चन आहे, इफ यू लेट मी गो आय विल हेल्प यू इन युअर वर्क. तुम्हाला जाऊ दिले तर मी तुला तुझ्या कामामध्ये मदत करेन. मिनिंगफुल सेंटेन्सेस आपण बनवलेले आहेत. नंबर बी आहे, पहा, हाऊ स्टुपिड ऑफ मी. आता स्टुपिडला तुम्हाला चेंज करायचं आहे. हाऊ क्लेवर ऑफ मी. स्टुपिडच्या ऐवजी आपण कुठला शब्द वापरला? क्लेवर. पहा, 3rd नंबर आहे, हाऊ नाईस ऑफ हर. क्लेवरच्या ऐवजी नंतर तिसऱ्या सेंटेन्समध्ये आपण नाईस आणि मीच्या ऐवजी हर असं चेंजेस केलेलं आहे. नंबर सी आहे, पहा, द नोबलमॅन वॉच्ड ॲज द बर्ड फ्ल्यू अवे. आता तुम्हाला फ्ल्यू हा शब्द चेंज करायचा आहे. द नोबलमॅन वॉच्ड ॲज द बर्ड वेंट अवे. जात असताना पाहिला. नंबर 3rd आहे, द नोबलमॅन वॉच्ड ॲज द बेकर वेंट अवे. बेकर वेंट, आता बर्ड वेंट होतं, तर आता या ठिकाणी बेकर वेंट म्हणजे शब्द चेंज केले आपण. आणि शब्द चेंज केला तर वाक्याचा अर्थही बदलतो. पहा, नंबर 4 आहे, द मदर वॉच्ड ॲज द सन रो अवे. पहा, नोबलमॅनच्या ऐवजी आपण मदर शब्द चेंज केला आणि खाली बेकर वेंटच्या ऐवजी आपण सन रो हा शब्द चेंज केलेला आहे. नंबर 5 पहा, द स्टुडंट. आता मदरच्या ऐवजी आपण काय घेतलं? स्टुडंट. ॲज द टीचर वेंट अवे. आणि नंबर 6 आहे, द हंटर रन अवे ॲज द टायगर अटॅक्ड हिम. पहा, या ठिकाणी आपण स्टुडंटच्या ऐवजी पण चेंजेस केले आणि टीचर वेंटच्या ऐवजी पण चेंजेस केले आणि एक मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार केलेले आहेत. नंबर 6 क्वेश्चन पहा, व्हॉट बीट्स ऑफ ॲडवाइस डू यू ऑफन गेट फ्रॉम युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. राईट डाऊन 3 ऑफ द बीट्स इन युअर मदर टंग. ट्रान्सलेट देम इन इंग्लिश. तुमचे कुटुंबीय किंवा मित्र तुम्हाला वारंवार कोणते सल्ले देत असतात? कोणतेही 3 उपदेश किंवा सल्ले तुमच्या मातृभाषेत लिहायचे आणि त्याचे इंग्रजीत भाषांतर करायचे आहे. पहा, या ठिकाणी आपण 3 दिलेले आहेत. खोटे बोलू नये, डोंट टेल लाईज. वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, रिस्पेक्ट द एल्डर्स. नियमितपणे अभ्यास करावा, स्टडी रेग्युलरली. पहा, 7 नंबरचा क्वेश्चन आहे, नोट द प्लुरल्स मीन्स अनेक वचने. लक्षात ठेवा, मॅन मेन, वुमन वुमेन, नोबल मॅन नोबल मेन, चाइल्ड चिल्ड्रन. 8 नंबरचा क्वेश्चन आहे जो की प्रोजेक्ट आहे. ट्राय टू कलेक्ट ॲटलिस्ट 10 प्रोव्हर्ब्स ऑर सेइंग इन इंग्लिश. इंग्रजी भाषेतील निदान 10 म्हणी किंवा सुवचने जमा करा. हा प्रोजेक्ट आहे पण तुम्हाला तो स्वतः करायचा आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण
4.1 द नाईटिंगेल अँड द नोबल मॅन हा चॅप्टर अभ्यासला आहे. आय होप तुम्हाला समजला असेल आणि कुठला पार्ट आवडला किंवा कुठला पार्ट समजला नाही तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि विद्यार्थी मित्रांनो, छान मजेत आनंदी राहून अभ्यास करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.